रोजच्या वापराच्या वस्तू स्वस्त होणार आहेत। सर्वसामान्यांसाठी देखील एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। रोजच्या वापराच्या वस्तू आता स्वस्त होणार आहे। मोदी सरकार सर्वसामान्यांसाठी मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे। आजपासून स्वयंपाकघरातील आवश्यक वस्तूंपासून ते इलेक्ट्रॉनिक्स पर्यंत औषधे आणि उपकरणे ते ऑटोमोबाईल पर्यंतच्या किमती स्वस्त होणार आहेत। राज्यातील सर्वसामान्य ग्राहकांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। बघा, उद्यापासून संपूर्ण राज्यामध्ये या 50 वस्तूंच्या किमती आता स्वस्त होणार आहेत। यामध्ये गॅसचे रेट, दुधाच्या किमती, पेट्रोल डिझेलचे दर, सोन्याच्या किमती, लाईट बिल, गोड तेल, साखर यासोबत अजून उर्वरित 40 वस्तू आता स्वस्त होणार आहेत। परंतु या 50 वस्तूंच्या किमती किती रुपयांनी स्वस्त होणार आहेत तुम्ही 2 मिनिटं वेळ काढून पाहायचे आहे। आता बघा, मागच्या काही दिवसांपासून गॅस मिळत नव्हता, तसेच सोन्याची आयात निर्यात बंद होते। यासोबतच जीवनावश्यक वस्तूंचे भाव मोठ्या प्रमाणामध्ये वाढवण्यात आलेले होते। परंतु आज कॅबिनेट बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे आणि आज कॅबिनेट बैठकीमधून सर्वसामान्य ग्राहकांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दिलेली आहे। आता ही बातमी म्हणजे 50 वस्तू आता स्वस्त होणार आहेत। तर या 50 वस्तूंची यादी आपण पाहणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला 50 वस्तू समजतील आणि या 50 वस्तू किती रुपयांनी आता स्वस्त होणार आहे ते सुद्धा तुम्हाला समजून जाणार आहे। बघा, मागच्या काही दिवसांपासून अमेरिका, इराण आणि इस्रायल या 3 देशांमध्ये युद्ध सुरू होता, त्यामुळे त्यावेळेस विविध वस्तूंचे भाव हे वाढवण्यात आलेले होते। म्हणजेच या युद्धाचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावरती झालेला होता। विचार करायला गेला तर या युद्धाच्या काळामध्ये गॅस मिळणे मुश्किल झालेलं होता, त्यामुळे गॅसचे रेट वाढवण्यात आलेले होते। यासोबत पेट्रोल डिझेल मिळणं सुद्धा मुश्किल झालेलं होता, त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमती सुद्धा वाढवण्यात आलेल्या होत्या। यासोबतच रोज आपण ज्या दुधाचा चहा बनवतो त्या दुधाच्या किमती, यासोबत आपण चपाती आणि भाजीसाठी जे तेल वापरतो त्या तेलाच्या किमती, यासोबतच सोन्यांच्या किमती असतील, यासोबतच आपले लाईट बिल वाढून येत होता। म्हणजेच मोठ्या प्रमाणामध्ये महागाई या युद्धाच्या काळामध्ये वाढवण्यात आलेले होते। तर ही महागाई त्या युद्धाच्या दिवसापासून ते आजपर्यंत तशी ठेवण्यात आलेले होते। परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर हे युद्ध संपून आता भरपूर दिवस उलटून गेलेले आहेत आणि आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये साठा सुद्धा उपलब्ध झालेला आहे। म्हणजेच आयात निर्यात सुरू झालेली आहे, त्यामुळे या 50 वस्तूंच्या किमती प्रचंड स्वस्त होत आहेत। तर सविस्तर पद्धतीने आपण या 50 वस्तू पाहून घेऊयात। यासोबत या 50 वस्तू किती रुपयांनी स्वस्त होणार आहेत हे सुद्धा आपण सविस्तर पद्धतीने पाहत आहोत। त्यामुळे जर तुम्ही सर्वसामान्य ग्राहक असाल आणि तुम्ही सुद्धा या वस्तू खरेदी करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आता ठरत आहे। आता बघा ग्राहकांनो, मागच्या काही दिवसांपासून तुमच्या खिशावरती जो काही ताण बसत होता, तुमच्या खिशाला जी काही कात्री लागत होते, म्हणजेच कोणते जरी वस्तू घ्यायचं म्हटलं तरी पण तुम्हाला 10 वेळा विचार करावा लागत होता। परंतु यापुढे तुम्हाला आता विचार करण्याची गरज भासणार नाही, कारण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून या 50 वस्तूंची यादी आता जाहीर करण्यात आलेली आहे। तर या 50 वस्तूंच्या यादीमध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत आणि त्या वस्तू किती रुपयांनी आता स्वस्त होणार आहेत त्या संदर्भात महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे। म्हणजेच विचार करायला गेला तर मोदी साहेबांकडून सर्वसामान्य ग्राहकांसाठी हे एक मोठं गिफ्टच म्हणावं लागेल, कारण वर्षानुवर्ष या 50 वस्तूंच्या किमती वाढत चाललेल्या होत्या। परंतु आता इथून पुढे या वस्तूंच्या किमती वाढणार नाहीत, म्हणजे सर्वसामान्यांच्या गरजेच्या वस्तू आता स्वस्त होणार आहेत आणि जे श्रीमंत नागरिक आहेत तर त्यांच्या इतर वस्तूंच्या किमती आता वाढवण्यात येणार आहेत। म्हणजेच गोरगरीब जनतेला इथून पुढे महागाईचा झटका बसणार नाहीये। सर्वसामान्य ग्राहक आवश्यक असेल ती वस्तू आता विचार न करता खरेदी करू शकणार आहेत। म्हणजेच पंतप्रधान मोदी साहेब यांनी युद्धाच्या काळामध्ये सरसकट सर्वांसाठी विविध वस्तूंचे भाव वाढवलेले होते, परंतु आता महागाईचा फटका आपल्याला बसत नाही, कारण युद्ध संपून आता भरपूर दिवस उलटून गेलेले आहेत। सर्व गोष्टी आता व्यवस्थित झालेल्या आहेत, त्यामुळे रोज वापरायच्या वस्तू ते इतर वस्तू आता स्वस्त दराने तुम्हाला मिळणार आहेत। यामुळे मोदी साहेबांचं कौतुक मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे, कारण
गॅसचे रेट गगनाला भिडलेले होते। सर्वसामान्य ग्राहकांना गॅस खरेदी करणं परवडत नव्हतं। भरपूर ग्राहक गॅस जपून वापरत होते। खेड्यातील भरपूर ग्राहक असे होते की ते गॅस कमी आणि चूल जास्त प्रमाणामध्ये स्वयंपाकासाठी वापरत होते, परंतु चूल वापरल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या डोळ्यामध्ये या चुलीचा धूर गेल्यामुळे त्यांना भविष्यामध्ये मोठमोठ्या आजारांचा सामना करावा लागू शकतो। या सर्व गोष्टींचा विचार करून मोदी साहेबांनी आता गॅसचे रेट कमी करण्याचा निर्णय आज कॅबिनेटच्या बैठकीमध्ये घेतलेला आहे। तर एकंदरीत गॅस किती रुपयांनी आता स्वस्त होणार आहे याविषयी आपण माहिती पाहून घेऊयात। परंतु फक्त गॅस स्वस्त होणार नाही, तर या गॅस सोबत आपल्या घरामध्ये 2 चाकी गाडी असतेच। त्या 2 चाकी गाडीला आपल्याला पेट्रोल हे 100% लागते, तर या पेट्रोलची किंमत आता स्वस्त होणार आहे। यासोबत आपण माणूस आहोत, म्हणजेच मानव आहोत, तर आपल्याला अन्न, वस्त्र आणि निवारा या तिन्ही गोष्टींची आवश्यकता असते। त्यामुळे सरकारने खाद्यपदार्थांच्या किमती, किराण्याच्या वस्तू स्वस्त करण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर एकंदरीत आता आपण जास्त वेळ न घालवता या उर्वरित 40 वस्तूंची यादी तुम्हाला वाचवून दाखवत आहे आणि या वस्तू किती रुपयांनी आता स्वस्त होणार आहेत ते सुद्धा आपण सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत। म्हणजे सर्वसामान्य ग्राहकांना आता खऱ्या अर्थाने मोदी साहेबांकडून हे एक मोठं गिफ्टच मिळत आहे। आता बघा ग्राहकांना, या ज्या 50 वस्तू स्वस्त होणार आहेत, तर या 50 वस्तूंपैकी 10 वस्तू सर्वसामान्यांच्या गरजेच्या आहेत। म्हणजेच या 50 वस्तूंपैकी 10 वस्तू रोज आपल्या घरामध्ये लागतात, या रोज वापरायच्या वस्तू आहेत। या वस्तू घेताना आपला हात थरथर कापत होता, परंतु इथून पुढे तुमचा हात थरथर कापणार नाही, तुमचं महिन्याचं बजेट कोलमडणार नाही आणि तुमच्या खिशाला कात्री सुद्धा लागणार नाही। कारण या 50 वस्तूंपैकी 10 वस्तू तुमच्या रोज वापरायच्या आहेत, तर या 10 वस्तूंच्या किमती मोठ्या प्रमाणामध्ये स्वस्त होत आहेत आणि ज्या उर्वरित 40 वस्तू आहेत, तर या 40 वस्तू सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आता स्वस्त होत आहेत। तर एकंदरीत आता आपण या 50 वस्तूंची यादी वाचून दाखवत आहे आणि या 50 वस्तूंच्या किमती किती स्वस्त होणार आहेत त्याचीच माहिती आता देत आहे। परंतु मोदी साहेबांनी अचानक या वस्तू स्वस्त करण्याचा निर्णय का घेतलेला आहे हा प्रश्न तुमच्या मनामध्ये सुद्धा पडलेला असेल। म्हणजेच तुम्हाला वाटत असेल की याच्या मागे मोदी साहेबांचा काहीतरी फायदा असेल किंवा याच्या मागे काहीतरी राजकारण असेल, परंतु याचा आम्ही संपूर्ण अभ्यास केलेला आहे। यामध्ये कोणतेही राजकारण किंवा कोणताही मोदी साहेबांचा फायदा नाहीये। फक्त सर्वसामान्य जे नागरिक आहेत, म्हणजे जे कमी उत्पन्न असणारे कुटुंब आहेत, तर त्यांचा फायदा झाला पाहिजे, त्यांचे जीवन सुधारले पाहिजे आणि त्यांच्या खिशावरती महागाईचा ताण बसला नाही पाहिजे, या दृष्टिकोनातून या वस्तू स्वस्त करण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर या 50 वस्तूंची यादी आता तुम्हाला सांगत आहे। तर बघा, या 50 वस्तूंपैकी जी पहिली वस्तू आता स्वस्त होणार आहे, तर ती पहिली वस्तू म्हणजे दूध। बघा, प्रत्येक घरामध्ये दूध हे आवश्यक आहे, कारण आपल्या घरामध्ये आपल्या वयस्कर आजी आजोबा असतात, आपले आई वडील असतात, तर या सर्वांना एक वेळचं जेवण नसेल तरी पण चालेल, परंतु चहा पाहिजेच आणि तुम्हाला माहिती आहे की दुधाशिवाय चहा बनतच नाही। मग या दुधाच्या किमती किती स्वस्त होणार आहे ते सुद्धा आपण पाहून घेऊयात। तर बघा, अगोदर तुम्हाला 50 रुपये लिटर, 60 रुपये लिटर, 70 ते 80 रुपये लिटर पर्यंत दूध मिळत होता। म्हणजेच व्यापारी जे होते, तर ते व्यापारी शेतकरी बांधवांकडून 30 रुपये लिटर, 35 रुपये लिटर, 40 रुपये लिटरने दूध विकत घेते आणि ग्राहकांना ते दूध 70 रुपयापासून ते 80 रुपयापर्यंत लिटरने विकत होते। त्यामुळे शेतकरी बांधवांचा तोटा होत होता आणि ग्राहकांचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये तोटा होत होता। ग्राहकांच्या खिशावरती मोठ्या प्रमाणामध्ये कात्री बसत होते। परंतु मोदी साहेबांनी आता एक भन्नाट आयडिया वापरलेली आहे, जेणेकरून शेतकरी बांधवांचा सुद्धा फायदा होणार आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, तुमच्याकडून आता जास्त दराने तुमचे दूध विकले जाणार आहे, शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला दर मिळणार आहे आणि ग्राहकांच्या खिशाला सुद्धा कात्री लागणार नाही। म्हणजेच आता दुधाच्या किमती किती स्वस्त होणार आहेत आणि कशा स्वस्त होणार आहेत, मोदी साहेबांनी काय आयडिया लावलेली आहे, तर ते आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात। परंतु ग्राहकांना जी दुसरी वस्तू आता स्वस्त होणार आहे, तर ती दुसरी वस्तू म्हणजे पेट्रोल आणि डिझेल। बघा ग्राहकांनो, प्रत्येकाच्या घरामध्ये आता 2 चाकाची मोटरसायकल आहे। बघा, अगोदरच्या काळामध्ये प्रत्येक घरामध्ये फक्त सायकल होते आणि ती सायकल
मोटरसायकल पेट्रोल डिझेल शिवाय चालत होते, परंतु जसं जसा काळ बदलत गेलेला आहे तसं तसं प्रत्येक घरामध्ये एक तरी गाडी आलेली आहे. काहींच्या घरामध्ये जुनी गाडी असेल, काहींच्या घरामध्ये नवीन गाडी असेल, तर सर्वांच्या घरामध्ये आता गाडी आहे. आणि गाडी म्हटलं की लगेच पेट्रोल आलं, यासोबत चारचाकी गाडी असेल तर लगेच डिझेल आलं. म्हणजे सांगायचं म्हटलं तर तुमच्या खिशावर ते पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्यामुळे सुद्धा ताण बसत होता, परंतु इथून पुढे आता तुम्हाला पेट्रोल डिझेलच्या किमती आता स्वस्त होणार आहेत. म्हणजेच तुमच्या खिशावर ते पेट्रोल खरेदी करताना किंवा डिझेल खरेदी करताना ताण बसणार नाही, कारण मोदी साहेबांनी अशी एक आयडिया लावलेली आहे. त्यामुळे आता पेट्रोल डिझेलच्या किमती स्वस्त होणार आहेत, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार नाही. यासोबत ग्राहकांना आता आपण तिसरी वस्तू पाहून घेऊयात. म्हणजेच तिसऱ्या वस्तूची सुद्धा किंमत कमी होणार आहे. तर किती रुपयांनी किंमत कमी होणार आहे ते सुद्धा आता आपण पाहून घेऊयात. आता बघा ग्राहकांना तिसरी वस्तू म्हणजे तेलाचा डबा. बघा प्रत्येक जण एका महिन्याला तेलाचा डबा घरी आणत असतो. बघा आपल्या घरामध्ये चपाती करायचं म्हटलं किंवा भाजी करायची म्हटलं तरी पण आपल्याला तेल हे 100% लागतं, परंतु मागच्या काही दिवसांपासून तेलाच्या किमती गगनाला भिडलेल्या होत्या. मुरली कंपनीचं तेल असेल, पाम तेल असेल, रिफाइंड ऑइल असेल, कोणत्याही कंपनीचं तेल असेल, तर अशा सर्व तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेल्या होत्या. सर्वसामान्य ग्राहकांना लिटरचा डबा घ्यायचा म्हटलं तरी पण परवडत नव्हता आणि मोठा 15 ते 16 लिटरचा डबा घ्यायचा म्हटलं तरी पण परवडत नव्हता, कारण तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेल्या होत्या. परंतु इथून पुढे आता तुमचा तेल घेताना हात थरथर कापणार नाही, कारण तेलाच्या किमती आता प्रचंड स्वस्त होणार आहेत. तर किती रुपयांनी तेलाच्या किमती स्वस्त होणार आहेत त्या संदर्भात सुद्धा महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. ती माहिती सुद्धा आपण पाहून घेऊयात. परंतु ग्राहकांना जी तिसरी वस्तू आहे आता ती आपण पुढची वस्तू सुद्धा पाहून घेऊयात. बघा पुढची वस्तू म्हणजे सोन्याची किंमत आणि चांदीची किंमत आता मोठ्या प्रमाणामध्ये कमी होणार आहे. बघा ग्राहकांना प्रत्येक घरामध्ये एका वर्षाला, 2 वर्षाला, 3 वर्षाला म्हणजेच आपण प्रत्येक वर्षी थोडं तरी सोनं किंवा थोडी तरी चांदी खरेदी करत असतो. परंतु विचार करायला गेला तर सोन्याचे भाव गगनाला मागच्या काही दिवसांपासून भिडलेले होते आणि चांदीचे भाव सुद्धा गगनाला भिडलेले होते. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक चांदी आणि सोनं खरेदी करत नव्हते. सोन्याकडे आणि चांदीकडे सर्वसामान्य ग्राहकांनी पाठ फिरवलेली होते. परंतु ग्राहकांनो इथून पुढे आता तुमचा हात थरथर कापणार नाही, तुमच्या खिशाला कात्री लागणार नाही, कारण सोन्यांची किमती आणि चांदीच्या किमती आता प्रचंड स्वस्त होणार आहे. सर्वसामान्य ग्राहकांना सोनं आणि चांदी खरेदी करणं आता परवडणार आहे. तर एकंदरीत सोन्याची किंमत आणि चांदीची किंमत किती रुपयांनी स्वस्त होणार आहे त्याविषयी सुद्धा महत्त्वाची माहिती आता आपण पाहणार आहोत. परंतु पुढची जी वस्तू आहे तर ती वस्तू म्हणजे बघा लाईट बिल. आपल्याला मागच्या काही दिवसांपासून लाईट बिल वाढवून येत होता. मोदी साहेबांनी निर्णय घेतलेला होता की स्मार्ट मीटर, प्रीपेड मीटर बसवण्याचा निर्णय घेतलेला होता. तर त्यावेळेस पासून मोठ्या प्रमाणामध्ये लाईट बिल येत होता. परंतु ग्राहकांनो आता मोदी साहेबांनी एक आयडिया लढवलेली आहे. त्या आयडियामुळे आता तुमचं लाईट बिल कमी येणार आहे. तुम्हाला जे वाढवून येणारं लाईट बिल होता तर त्याच्यामध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये कपात होणार आहे. म्हणजे जर तुम्हाला अगोदर 500 रुपये किंवा 1000 रुपये लाईट बिल येत असेल तर आता तुम्हाला 200 रुपये लाईट बिल येणार आहे. म्हणजेच पेट्रोल डिझेलच्या किमती स्वस्त होणार आहे, त्यासोबत लाईट बिल सुद्धा आता कमीच येणार आहे. यासोबतच ग्राहकांना आपल्या रोज वापरायच्या वस्तू याच्यामध्ये किराण्याच्या वस्तू असतील, म्हणजे शेंगदाणा असतील, फुटाणा असतील, यासोबत तेलाच्या किमती असतील, सोयाबीन असेल, मीठ असेल, मैदा असेल, साखर असेल किंवा इतर काही साबणा असतील, निरमा असेल, अशा पद्धतीने आपल्या घरातील ज्या आपल्या किराण्याच्या वस्तू असतील, रोज वापरण्याच्या ज्या वस्तू असतील तर त्या सर्व वस्तूंच्या किमती आता प्रचंड स्वस्त होणार आहेत. आता या वस्तू कशामुळे स्वस्त होणार आहेत आणि किती रुपयांनी स्वस्त होणार आहेत त्या संदर्भात महत्त्वाची माहिती मोदी साहेबांकडून देण्यात आलेली आहे. तीच माहिती आता आपण सविस्तर पद्धतीने पाहत होतो, कारण मागच्या काही दिवसांपासून विविध वस्तूंचे भाव हे गगनाला भिडलेले होते. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक सोनं किंवा चांदी खरेदी करत नव्हते. सर्वसामान्य ग्राहक तेल सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी करत नव्हते. सर्वसामान्य ग्राहक पेट्रोल आणि डिझेलचा वापर या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करत होते, म्हणजे जपून पेट्रोल आणि डिझेल सुद्धा वापरत होते. परंतु इथून पुढे आता तुम्हाला काळजी करायची गरज भासणार नाही,
नाही, कारण 50 वस्तूंची किमती आता स्वस्त होणार आहेत. तर या वस्तूंच्या किमती कशामुळे स्वस्त होणार आहे त्याचीच माहिती आता देऊन टाकतो. तर बघा, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून विविध वस्तूंवरील आता टॅक्स कमी करण्याचा निर्णय मागच्या काही दिवसांपूर्वी घेतलेला होता. म्हणजेच अगोदर 18% GST, 28% GST, 12% GST आणि 5% GST होता. तर हा 28%चा GST 18%वरती, 18%चा GST 12%वरती आणि 12%चा GST 5%वरती आणलेला आहे. म्हणजेच GST कमी करण्यात आल्यामुळे या वस्तूंची किमती आता स्वस्त होणार आहेत.